विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत गणित भाग 1 मधील अंकगणित श्रेणीतील सराव संच 3.2. 3.2 मधील पहिला प्रश्न आहे, खालील दिलेल्या अंकगणित श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा. तर पहिल्या ठिकाणी बघा 1, 8, 15 आणि 22 हे दिलेले आहे. यावरून आपल्याला काय, तर ए म्हणजे काय, पहिले पद किती आहे 1. नंतर काय म्हणते T1 किती आहे, पहिले पद म्हणजे किती आहे 1. त्याच्यानंतर आपल्याला काय म्हणते T2 वजा T1 बरोबर 2 रिकाम्या जागा दिलेल्या आहे म्हणजे काय 8 वजा T1 किती आहे 1. अशा रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या. रिकाम्या जागा सोडायच्या नाही, कारण की 3 मार्कासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. बघा, रिकाम्या जागा आपल्याला सोडायच्या नाही आहे. आता 8 मधून 1 वजा केले किती उरले, तर 7 उरले. तशाच प्रकारे आपल्याला T3 वजा T2, T3 म्हणजे काय, तिसरी संख्या 15 वजा किती 8 बरोबर किती उरणार 7. ही मिळाली, ए ची किंमत मिळाली आणि T1 ची किंमत मिळाली. आता आपल्याला डी ची किंमत किती 7. अशा प्रकारे आपल्याला सर्व रिकाम्या जागा भरायच्या आहे. ह्या रिकाम्या जागा तुम्हाला किती 2 मार्कासाठी आणि 3 मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारल्या जातात, म्हणून या रिकाम्या जागा सोडायच्या नाही. ठीक आहे, पहिला प्रश्न आपण सोडवलेला आहे. तसाच आपण दुसरा प्रश्न बघणार आहोत. दुसरा प्रश्न काय म्हणतो, 3, 6, 9 आणि 12. बघा, या ठिकाणी पण आपल्याला काय, तर ए म्हणजे काय, पहिली संख्या म्हणजे किती 3. आणि डी म्हणजे काय, तर लक्षात घ्या दुसऱ्या संख्येतून पहिली संख्या वजा. 6 मधून 3 वजा गेले किती उरले 3. 9 मधून 6 गेले किती उरले 3. 12 मधून 9 गेले किती उरले 3. आता इकडे बघा T2 वजा T1 बरोबर किती, 6 मधून 3 वजा केले किती उरले 3. T3 वजा T2 बरोबर किती, 9 मधून 6 गेले किती उरले 3. अशा प्रकारे आपल्याला सर्व रिकाम्या जागा व्यवस्थित भरून घ्यायच्या आहे आणि रिकाम्या जागा भरा, चौकटी पूर्ण करा. हे प्रश्न परीक्षेमध्ये रिकामे सोडू नका, पूर्ण भरा. बघा, अंकगणित श्रेणीतील सराव संच 3.2 मधील तिसरा प्रश्न. यामध्ये बघा एक क्रमिका दिलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, 24वे पद काढायचं आहे. आता बघा, एक एक पद आपण याच्या पुढे जोडत गेले तर किती वेळ लागणार, खूप वेळ लागणार आहे. आणि एवढा वेळ मिळणार आहे का आपल्याला परीक्षेत, नाही मिळणार, कारण की 2 मार्कासाठी प्रश्न विचारतो आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे, तर सर्वात आधी आपण काय करणार, ए म्हणजे काय, तर पहिली संख्या म्हणजे किती 12. आणि डी म्हणजे काय, दुसऱ्या संख्येतून पहिली संख्या. 16 मधून 12 गेले किती उरले 4. 20 मधून 16 गेले किती उरले 4. 24 मधून 20 गेले किती उरले 4. म्हणजे बघा सर्व ठिकाणी डिफरन्स 4च आहे. ठीक आहे, तर याचे सूत्र काय आहे, T24 काढायचं आहे आपल्याला. T24 म्हणजे याचे या श्रेणीचे 24वे पद, ए अधिक n वजा 1 गुणिला डी. आता ए किती आहे, आपल्याला 12 दिलेला आहे. n किती आहे, तर n हे n किती 24. n किती 24वा काढायचा आहे.
म्हणजे किती 24 वजा 1 गुणिला डी किती आहे 4. आता सर्वात आधी आता बेरीज आणि वजाबाकी करायची तर काय करायचं आहे तर सर्वात आधी आपण काय करणार कंस सोडवणार 23 24 मधून 1 गेला किती उरले 23 गुणिला 4. आता आपण काय करू सर्वात आधी गुणाकार करू 12 अधिक 23 गुण आता 23 गुणिला 4 4 3 12 चला 4 गुणे 8 1 9 किती झाले 12 अधिक 92 हे 4 आणि हे 4 म्हणजे टी 24 किती मिळालेले आहे 104. तर या अंकगणिती श्रेणीचे 24वे पद किती असेल 104 हे या अंकगणिती श्रेणीचे 24वे पद आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत अंकगणिती श्रेणी मधील प्रश्न कितवा तर चौथा प्रश्न आपण बघणार आहोत. तर चौथा प्रश्न काय म्हणतो 7 13 19 आणि 25 या अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. तर 19वे पद म्हणजे काय टी 19 हे आपल्याला काढायचं आहे आणि n किती आहे 19. तर यामध्ये बघा सर्वात आधी ए आणि डी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ए कसं काढायचं पहिली संख्या म्हणजे ए. आता दुसऱ्या संख्येतून पहिली संख्या वजा केली तर काय मिळतो आपल्याला डी. 13 तून 7 गेली किती मिळाले 6. 19 मधून 13 गेले किती मिळाले 6. तर आता आपल्याला काय करायचं आहे टी 19 बरोबर. आता सूत्राचा उपयोग करून ए अधिक कंसात n वजा 1 कंस पूर्ण गुणिला डी. ए किती आहे 7 अधिक n किती आहे 19 वजा 1 गुणिला डी किती आहे 6. तर सर्वात आधी आपण काय करू सोडवणार तर कंस सोडवणार म्हणजे काय 7 अधिक 18 गुणिला 6. तर इथे हे झालं कंस सोडवलं. याच्यानंतर काय सोडवणार तर गुणाकार सोडवणार. हा गुणाकार सोडवणार 7 अधिक आता 8 7 48 आणि 48 4 6 के 7 किती मिळाले 108. 108 आणि 7 किती होणार 115 म्हणजे काय टी 19 बरोबर किती मिळाले 115. या अंकगणिती श्रेणीचे 19वे पद किती असेल 115 ही संख्या या अंकगणिती श्रेणीचे 19वे पद असेल.